हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 28 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आढळराव हे कृष्णावर खूप चिडलेले होते, कारण कृष्णाने त्यांच्या आणि बाळजाबाईच्या लग्नाचा विषय काढलाय. आढळराव कृष्णाशी बोलतसुद्धा नव्हते. आढळरावांनी कृष्णाला ठणकावून सांगितलं, जर मी हे लग्न केलं तर गाववाले आपल्या तोंडात शेण घालतील. पण कृष्णाने त्यांना ठणकावून सांगितलं, मी तुमची लेक आहे आणि माझा हट्ट तुम्हाला पूर्ण करावाच लागेल, तुम्हाला हे लग्न करावंच लागेल. पण आढळरावांनी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. आणि मग आढळराव हे बाळजाबाईशी बोलले आहेत की मी हे लग्न नाही करू शकत. त्यामुळे बाळजाबाई खूप दुःखी झाली आहे आणि इकडे दुष्यंतने कृष्णाची साथ द्यायची ठरवली आहे की या दोघांच्या लग्नासाठी मी तुझी मदत करेल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळराव हे घराबाहेर अंगणात बसलेले असतात. तेवढ्यात कृष्णा त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, आबा तुमच्यासाठी एकदम फक्कड गरमागरम चहा घेऊन आले मी. आणि आढळराव तिच्याशी काही न बोलता तिला इशारा करतात, दे तेथे टेबलवर ठेवून. कृष्णाला समजतं की काल मी आढळराव आणि बाळजाबाईच्या लग्नाचा विषय काढला, त्यामुळे आबा अजूनही नाराज आहेत, त्यांनी माझ्याशी अबोला धरलाय. कृष्णा चहा टेबलवर ठेवते आणि आढळरावांच्या शेजारी बसते आणि विचारते, आबा तुम्ही अजून माझ्यावर नाराज आहात का? तुमचा राग नाही गेलाय का? तर आढळराव तिला सांगतात, राग गेलाय पण नाराजी अजून तशीच आहे. कृष्णा गप्प बसते. आढळराव तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, कृष्णा तू खूप कर्तृत्ववान मुलगी आहेस आणि तुझ्या कर्तृत्वाला साजेशी अशी अनेक कामं आहेत तुझ्या आयुष्यात. या घरातली आहेत, गावातली आहेत, तुमच्या संसारातली आहेत. त्यामुळे जी कामं कधी होऊ शकत नाही, जे शक्य नाही आहे ना, अशा कामांकडे लक्ष देऊ नको. त्याला वेडेपणा म्हणतात. अशक्य गोष्टी शक्य नाही करता येत. कृष्णा ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण आबा तर आढळराव तिला ठणकावून सांगतात, कृष्णा मला लग्न नाही करायचंय. बाळजाशी पुन्हा लग्न करण्याचा मी कधी स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही. त्यामुळे तू सुद्धा हा विषय सोडून दे, त्याच्या मागे लागू नकोस. कृष्णा विचारते, पण आबा का? तुमच्या संसाराची विस्कटलेली घडी हे लग्न करून पुन्हा बसू शकते. सगळ्या गोष्टी ठीक होऊ शकतात. मग असं का नाही होऊ शकत? आढळराव विचारतात, कोणतं लग्न, कोणती विस्कटलेली घडी, कोणता संसार? कृष्णा आता असं काहीच राहिलेलं नाहीये. पण कृष्णा ही आढळरावांना समजवण्याचा प्रयत्न करते, आबा मला कळतंय की अजूनही तुमचा बाळजाबाईवर विश्वास बसलेला नाहीये. त्या बदलल्या आहेत हे तुम्हाला पटत नाहीये. खरं बोलते ना मी. पण आढळराव काहीच उत्तर देत नाही. कृष्णा त्यांना समजावून सांगते, आबा मी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगते की बाळजाबाई बदलल्या आहेत. आता त्या आधीसारख्या नाही राहिल्यात. आधी त्या कपटी होत्या, कारस्थानी होत्या. त्यांनी कधी नवरा म्हणून तुम्हाला आदर दिला नाही, प्रेम दिलं नाही. परंतु आता त्या तशा नाही राहिल्या आहेत. त्यांना आपल्या सगळ्या कर्मांची फळं मिळाली आहेत. त्यांना आपल्या कर्मांचा पश्चाताप होतोय आणि आता त्यांना बदलायचंय, सुधारायचंय. तर अशा वेळेस आपणच त्यांना मदत करायला हवी ना. आपणच त्यांना या सगळ्यातून बाहेर काढायला हवं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्यांचा स्वीकार करावा. तुम्ही त्यांच्याशी लग्न करावं. तुमच्या संसाराची जी घडी विस्कटलेली आहे ती आपण पुन्हा एकदा बसवून देऊ शकतो. आढळराव खूप चिडतात आणि विचारतात, कृष्णा पुन्हा तेच, कसला संसार, कसली विस्कटलेली घडी, आणि तू काय बोलतीयस, तुला तरी कळतंय का? कृष्णा चांगलीच घाबरते. आणि इकडे जयकांत पूजाला घेऊन एका अंधाऱ्या खोलीत येतो. हे दोघे या खोलीमध्ये येतात. तेथे खूप सारे बॉक्स, फाईल वगैरे ठेवलेले असतात. अंधार असतो. हे सगळं पाहून पूजा खूप घाबरते आणि जयकांतला विचारते, ए जयकांत आपण येथे कशाला आलोय? जयकांत काही उत्तर देत नाही. पूजा चिडून म्हणते, तू माझ्याबरोबर काही वेडवाकडं करण्याचा विचार तर नाही करत आहे ना? करत असशील तर तो विचार आत्ताच सोडून दे. कारण मी समरला फोन करून सांगितलंय मी तुझ्याबरोबर येथे येतीये. समर थोड्याच वेळात निघालाय तालुक्यावरून, येथे पोहोचेल आणि मी त्याला माझं लाईव्ह लोकेशनसुद्धा पाठवून ठेवलंय. जर तू माझ्याबरोबर काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर समोर तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. असा मनातसुद्धा विचार आणायचा नाही बरं का. माझ्यापासून दूर राहायचं. जयकांत खूप चिडतो आणि म्हणतो, ए बाई गप ना,
नुसती वटवट 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 चालवली आहे. गप्प बस. मी तुला आधीच सांगितलंय, ज्या क्षणी तुझं लग्न झालं त्या क्षणी माझ्यासाठी तुझा विषय संपला. येथे मी आपल्या दोघांच्या फायद्यासाठी आलोय. तू मला म्हणाली होतीस ना की तुला बाळजाबाई विरुद्ध असा एखादा पुरावा पाहिजे की तुला रान पेटवता येईल, आणि मी बाळजाबाई विरुद्ध सगळे पुरावे येथेच ठेवले आहेत. हे ऐकून पूजा खुश होते आणि जयकांत एक भला मोठा बॉक्स खाली काढतो आणि पूजाला सांगतो, हे पहा, या बॉक्समध्ये त्या फाईल्स आहेत ज्या फाईल्समध्ये त्या बाळजाबाईच्या पापांचा सगळा कच्चा चिठ्ठा लिहून ठेवला आहे. सगळा लेखाजोखा आहे. मला आणि माझ्या पप्पांना हाताला घेऊन त्या बाळजाबाईने ज्या ज्या लोकांची वाट लावली आहे, ज्यांची आयुष्य बर्बाद केली आहे, त्या सगळ्यांची माहिती यामध्ये लिहिली आहे. असं म्हणून जयकांत पूजाला काही फाईल्स देतो. पूजा भलतीच खुश होते आणि या फाईल्स चेक करत असते. जयकांतसुद्धा काही फाईल चेक करतो. पूजा ही फाईल, ती फाईल सगळ्या फाईल्स चेक करत असते आणि बाळजाबाई विरुद्ध यामध्ये काय काय पुरावे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे आढळराव हे कृष्णाला ठणकावून सांगतात, कृष्णा, आता माझं जे काही आयुष्य बाकी ना, त्यात मला फक्त एवढं हवं आहे की माझं कुटुंब, माझ्या कुटुंबातली सगळी माणसं सुखाने, गुण्यागोविंदाने, आनंदाने एकत्र राहताय. बस. संसार, लग्न, संसाराची विस्कटलेली घडी याचं मला काही देणं घेणं नाही आहे. आणि हे सगळं कुठून सुरू झालं? त्या दिवशी त्या आश्रमातील 2 बायका आल्या. त्यांनी बाळजाबाईला काहीतरी वाईट सुनावलं. आम्ही कोणतंही नातं नसताना एकत्र एका खोलीत राहतोय याबद्दल त्या बोलल्या. त्यावरून बाळजाला वाईट वाटलं. नाही, वाईट वाटलंच पाहिजे. मला सुद्धा वाईट वाटलं होतं. पण तू ते 2 तोंड बंद करण्यासाठी आमच्या दोघांचं लग्न लावायला निघाली आहे. तू घराबाहेर जाऊन पाहिलं ना तर अशी 1000 तोंड असतील जी बोलत असतील. त्यांचं तू काय करणार? कृष्णा गप्प बसते. आढळराव म्हणतात, ठीक आहे, आम्ही कोणत्याही नात्याशिवाय या घरात एकत्र राहतोय, म्हणून ही लोकं आम्हाला नावं ठेवताय, बोलताय, आणि त्यासाठी आम्ही दोघांनी लग्न करायचं. पण उद्या जेव्हा आम्ही दोघे या वयात लग्न करू तेव्हा सुद्धा लोक आमच्या काय, तुमच्या सगळ्यांच्या तोंडात शेण घालतील, एवढं लक्षात ठेवा. कृष्णाला खूप राग येतो. आढळराव तिला ठणकावून सांगतात, कृष्णा, मी लग्न करणार नाहीये, एवढं माझं ठरलंय, आणि हे तुला मी शेवटचं सांगतोय. कृष्णा हे आढळरावांना विचारते, आबा, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा, तुम्हाला बाळजाबाईची काळजी वाटत नाही का? त्यांच्या एकटेपणाची काळजी वाटत नाही का? त्या एकट्या असतात, दुःखी असतात, त्यांना जग जे काही बोलतंय, त्यांचा अपमान करतंय, याची तुम्हाला काळजी वाटत नाही का? आढळराव कृष्णाकडे रागारागाने पाहतात. काही न बोलता उठून जात असतात आणि तेवढ्यात मागे वळून पाहतात आणि म्हणतात, वाटते, काळजी वाटते, मला बाळाची काळजी वाटते, तिच्याबद्दल वाईटसुद्धा वाटतं, पण ते माझं तिच्यावर प्रेम आहे किंवा मला तिच्याशी लग्न करायचे म्हणून नाही, तर एका चांगल्या माणसाला दुसऱ्या चांगल्या माणसाबद्दल जितकं काळजी वाटते तेवढीच मला काळजी वाटते, यापेक्षा जास्त दुसरं काही नाही आहे. असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. आणि कृष्णा म्हणते, आबा, तुम्ही खूप बोललात, पण जे तुम्ही मनात ठेवलं, जे बोलला नाही ना, ते मला ऐकू आलं, ते मला कळलंय. मला कळलंय की तुम्हाला बाळजाबाईची खूप काळजी वाटते आणि तुम्हाला बाळजाबाईबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, आदर आहे, आणि मी तुमचं आणि बाळजाबाईचं लग्न तर लावूनच राहणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे कृष्णाने ठरवलंय की काही झालं तरी ती आढळराव आणि बाळजाबाईचं लग्न तर लावूनच देणार आहे. आणि इकडे पूजा सगळ्या फाईल चेक करते आणि म्हणते, या सगळ्या फाईल्स तू का जपून ठेवल्यात? जयकांत विचारतो, का म्हणजे? तर पूजा त्याला सांगते, अरे या तर फेकून दे, नाही तर जाळून टाक, काही फायद्याच्या नाही या सगळ्या फाईल्स. जयकांत म्हणतो, ए पूजा, हे काय बोलतोयस तू? काय वाईट या फाईल्समध्ये? तर पूजा चिडून म्हणते, अरे यासाठी शिक्षण घ्यायचं असतं, शिक्षण नाही घेतलं ना म्हणून तुझी अशी अवस्था आहे. तर जयकांत चिडून म्हणतो, ए पूजे, माझं शिक्षण नाही काढायचं बरं का, तू लई मोठी शिकली असल, पण मला अक्कल नाही शिकवायची. या फाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते मला सांग, बाळजाबाईची सगळी पापं लिहिलेली आहेत यामध्ये. तर पूजा म्हणते, अरे जयकांत, या सगळ्या फाईल्समध्ये बाळजाबाईची पापं लिहिली आहेत, पण कोडवर्डमध्ये, आणि हे सगळी कोडी सोडवायला माझ्याकडे वेळ नाही आहे. मला सरळ सरळ मोठा पुरावा हवा आहे, ज्या पुराव्यामुळे मी संपूर्ण गावाला बाळजाबाई विरुद्ध उभं करू शकते. हे सगळं खेळत बसायला माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की प्रत्येक फाईल पाहू, त्यातला कोडवर्ड शोधू, त्यातली कोड लँग्वेज शोधू, मग सगळे पुरावे गोळा करू. एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. जर तुला जमत असेल तर पुरावा दे, नाहीतर मी माझं पाहून घेईल.
असं म्हणून पूजा रागारागाने जात असते. तेवढ्यात जयकांत तिचा हात पकडून तिला थांबवतो. पूजा जयकांतकडे रागारागाने पाहते आणि जयकांत म्हणतो, ठीक आहे पूजा, तुला जसा हवाय ना तसा पुरावा मी तुला देईल, पण माझे उपकार विसरायचे नाही, हे लक्षात ठेव. पूजा त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि त्याचा हात झटकते आणि ठणकावून सांगते, ठरलं, नाही विसरणार तुझे उपकार, आणि फक्त मला जसा हवाय तसा पुरावा मला दे. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. असं म्हणून पूजा त्याच्याकडे पाहून स्माईल करते आणि तेथून निघून जाते. आणि मग जयकांत आपला पुढचा प्लॅन ठरवतो आणि म्हणतो, पूजे, तू कोणाचीच नाही झाली, माझी तरी कशी होणार? मला माहिती आहे तुला हा पुरावा देऊनसुद्धा तू माझे उपकार विसरणार, पण मला त्या बाळाचा हिशेब करायचा आहे. आजपर्यंत तिने माझ्या पप्पाला आणि मला लय वापरून घेतलं आणि आम्हाला काहीच दिलं नाही. वरतून अपमान केला तो वेगळा. आता मला तिचा बदला घ्यायचा आहे, पण हे सगळं मी अशा प्रकारे करणार की एका दगडात 2 पक्षी मरतील. तुझासुद्धा खेळ खल्लास होईल आणि त्या बाळजाचा सुद्धा. असा विचार करून जयकांत खूप खुश होतो. म्हणजे एकीकडे या पूजाचा प्लॅन सुरू आहे, दुसरीकडे जयकांतचा प्लॅन सुरू आहे. आता या दोघांच्या प्लॅनमध्ये शेवटी काय होतं हे पाहायला मजा येणार आहे. दुसरीकडे कृष्णा ही तिच्या रूममध्ये असते आणि व्हाईट बोर्डवर कसला तरी अभ्यास करत असते. ती सगळ्यात आधी व्हाईट बोर्डवर 2 समांतर रेषा काढते आणि मग त्यांना छेदणारी एक रेषा काढते आणि ही रेषा पाहून खूप खुश होते आणि म्हणते, या 2 समांतर रेषा आणि ही छेद रेषा. आणि या रेषेकडे पाहून ती कसला तरी विचार करत असते. तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, अरे वा, अभ्यास सुरू आहे, याचा अर्थ परीक्षा जवळ आली आहे असंच दिसतंय. कृष्णा सांगते, हो, शाळेतली परीक्षा तर जवळ आली आहे, पण त्याच्या आधी आयुष्यातली परीक्षा होणार आहे. दुष्यंत विचारतो, आयुष्यातली परीक्षा? ही कोणती परीक्षा असते? तर कृष्णा त्याला सांगते, दुष्यंत सरकार, तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा तुम्ही या रेषांबद्दल तर शिकला असाल ना? दुष्यंत सांगतो, हो शिकलो असेल, या काय पॅरलल लाईन्स ना, पण आता एवढं काही आठवत नाही आहे. कृष्णा म्हणते, थांबा, मी तुम्हाला सांगते. हे पहा, या 2 समांतर रेषा आहेत, म्हणजे काय ते तुमचं पॅरलल लाईन्स. या रेषा कितीही पुढे गेल्या तरी कधीही एकत्र येऊ शकत नाही, हो की नाही? दुष्यंत म्हणतो, बरोबर आहे. कृष्णा सांगते, पण या 2 रेषांना एकत्र आणणारी ही एक रेषा आहे आणि या रेषेला म्हणतात छेद रेषा. आणि मी आता ही छेद रेषा बनणार आहे. कळतंय का तुम्हाला मला काय सांगायचं, तुम्हाला काय सुचवायचं आहे? दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, तू छेदरेषा म्हणजे? जर तू छेदरेषा आहे तर त्या 2 समांतर रेषा कोणत्या आहेत? कृष्णा म्हणते, विचार करा, विचार करा, आपल्या घरात सध्या काय सुरू आहे? तेव्हा कुठे दुष्यंतला समजतं की कृष्णा आढळराव आणि बाळजाबाईला समांतर रेषा म्हणतीये आणि स्वतःला छेदरेषा म्हणतीये. दुष्यंत हसतो आणि म्हणतो, कृष्णा, एकदा तू हट्टाला पेटली की तो हट्ट पूर्ण केल्याशिवाय तू काही गप्प बसायची नाही. काय सुरू आहे तुझं हे समांतर रेषा, छेद रेषा? कृष्णा म्हणते, मी आबा आणि बाळजाबाईचं लग्न करून राहणारच, या 2 समांतर रेषांना एकत्र आणून राहणारच, आणि यामध्ये तुम्हाला माझी मदत करायची आहे. कराल का तुम्ही माझी मदत? दुष्यंत म्हणतो, आता तुझ्याशी लग्न केलंय, न करून कोणाला सांगतो? करावीच लागणार आहे. कृष्णा चिडून म्हणते, म्हणजे तुम्ही माझ्याशी असं बोलणार का? आता या पद्धतीने बोलणार का? दुष्यंत म्हणतो, सॉरी बाई, सॉरी, हात जोडतो, माफ कर. तर कृष्णा म्हणते, मला आबा आणि बाळजाबाईचं लग्न करूनच द्यायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. दुष्यंत म्हणतो, अगं बाई, पण त्यांनी नकार दिलाय ना, आणि एकदा बाबांनी नकार दिला की ते काही तयार होणार नाही, ते या लग्नासाठी नकारच देतील. कृष्णा म्हणते, ते तुम्ही माझ्यावर सोडा, माझा सगळा प्लॅन तयार आहे, तुम्हाला फक्त माझी साथ द्यायची आहे. तुम्ही माझी साथ दिली तर लवकरच या घरामध्ये सनई चौघडे वाजणार, बाबा आणि बाळजाबाईंचं लग्न होणार. हे ऐकून दुष्यंत कृष्णासमोर हात जोडतो. कृष्णाचा मास्टर प्लॅन तयार असतो. ती खूप एक्सायटेड असते आणि दुष्यंतसुद्धा विचार करतो की आता कृष्णा नेमकं काय करणार आहे. पण त्यालासुद्धा कृष्णाची ही आयडिया आवडलेली असते. आबा आणि बाळजाबाईचं चांगलंच होईल हे त्यालासुद्धा वाटत असतं. कृष्णा तर एकदम तयार असतेच. इकडे रात्र झालेली असते आणि पूजा ही आपल्या माहेरी सावित्रीच्या घरी आहे. म्हणजे नौकर बनवल्यापासून पूजा आणि समर तिकडे सावित्रीच्या घरी शिफ्ट झाले आहेत. पूजा तिच्या बेडवर बसून कसला तरी विचार करत असते आणि तेवढ्या समर तेथे येतो. माझी पूजू डार्लिंग असं म्हणून समर पूजाला मिठीत घेतो, जवळ घेतो. पण पूजा
ही बाजूला हो, लवकर बाजूला हो असं म्हणून त्याला दूर झटकते. समर विचारतो काय झालंय? पूजा म्हणते, अरे आधीच एवढं टेन्शन आहे आणि हे तुझं सगळं काय चाललंय? समर तिला समजावून सांगतो, पूजे, टेन्शन प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे. तुझ्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात, जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आहे. याचा अर्थ आपण दोघे नवरा बायको आहोत हे विसरून चालणार नाही. नवरा बायकोचं जे असतं तेवढं तर असतंच ना. पूजा चिडून म्हणते, अरे माझ्या समर राजा, तुला हे सगळं सुचतंय आणि तिकडे कृष्णाच्या डोक्यात त्या बाळजाबाईन तुझ्या बापाच्या लग्नाचा विचार सुरू आहे. आणि जर बाळजाबाईन आढळरावांचं लग्न झालं, मग आपल्या दोघांना भिकेचा कटोरा घेऊन रस्त्यावर उभं राहावं लागेल. आधीच त्या घराचे मालक असताना सुद्धा आपल्याला त्या घरात नोकरासारखं काम करावं लागतंय. येथे येऊन माझ्या माहेरी येऊन राहावं लागतंय. त्या घरात जागा नाही राहिली आपल्याला. आणि एकदा का बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न झालं, कृष्ण आणि दुष्यंत त्यांचे औरस मुलगा आणि सून झाले, मग आपला विषय संपला. आपल्याला कुणी दारातसुद्धा उभं करणार नाही, एवढं लक्षात ठेव. समर म्हणतो, अगं पूजू डार्लिंग, किती टेन्शन घेतेस तू? एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. पूजा चिडून म्हणते, टेन्शन घ्यायची गरज नाहीये म्हणजे? त्या जयकांतशी मी तिकडं गोडगोड बोलतीये, त्याच्याकडून बाळजाबाई विरुद्ध काही पुरावा सापडतोय का ते पाहतीये आणि तुला काही टेन्शन वाटत नाहीये. समर म्हणतो, अगं पण जयकांत तुला म्हणालाय ना की बाळाविरुद्ध एक मोठा पुरावा तो तुला देणार आहे. पूजा म्हणते, त्याचं काय खरंय? तो जयकांत आहे, खरं बोलतोय की उगाच तोंडाची वाफ घालवतोय त्याचं त्याला माहीत. आणि त्या जयकांतवर आपण विश्वास ठेवू शकत नाही बरं का, कारण तो जयकांत आत्ता आपल्याला मदत करणार असं सांगतोय, पण कधी त्या बाळजा आणि कृष्णाला जाऊन मिळेल सांगता येत नाही. समर म्हणतो, पूजे, हे तू खरं बोलतीये, परंतु यावेळेस मला असं वाटतं की जयकांत आपली मदत करेल आणि आपल्याला बाळजाबाई विरुद्ध एक मोठा पुरावा देईल. फक्त आपल्याला त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. जरी त्याने आपल्याला मदत केली तरीसुद्धा आपण त्याच्या प्लॅनमध्ये नाही अडकवायचं, तर एका दगडात दोन पक्षी मारायचे. बाळजाबाई विरुद्ध सुद्धा सगळ्या गावाला उभं करायचं आणि हे सगळं जयकांतने घडून आणलंय म्हणून जयकांतवर हे प्रकरण शेकवायचं आणि आपण मात्र नामानिराळं राहायचं. पूजा म्हणते, हो ते तर करायचंच आहे. आपला सगळा प्लॅन आहे तयार, परंतु आत्ता काय करायचं? आत्ता काय फक्त हातावर हात ठेवून तसंच बसायचं का? काहीच करायचं नाही का? तो जयकांत कधी पुरावा देईल त्याची वाट पाहत बसायची आपण? मला खूप टेन्शन आलंय. आणि समर पूजाचं डोकं दाबतो आणि म्हणतो, अगं पूज्जू डार्लिंग, एवढं एवढं डोकं आहे, किती टेन्शन देशील त्याला? शांत हो, डोक्यावर बर्फ ठेव आणि जे जसं होतंय तसं होऊ दे. कधीकधी मोठी उडी मारण्यासाठी 2 पावलं मागे घ्यावी लागतात आणि आपण तेच करतोय असा विचार कर. पण जयकांतकडे बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे एवढं मात्र खरं. पूजाला सुद्धा हे पटतं आणि समोरच्या डोक्यात सुद्धा काहीतरी प्लॅन सुरू असतो. आणि इकडे बाळजाबाई आणि आढळराव दोघे त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात, पण दोघांच्याही डोळ्याला डोळा लागत नाही. आढळरावांना आठवतं की आज कृष्णा त्यांना समजवायला आली होती की तुम्ही बाळजाबाईशी लग्न करा. आणि इकडे बाळजाबाईला आठवतं की कृष्णाने तिला विचारलं होतं, तुम्हाला आढळरावांशी लग्न करायचं आहे का? करायचं असेल तर बाकीचं सगळं माझ्यावर सोडा. हे दोघेही अस्वस्थ असतात. आढळराव हे उठून बसतात, पाणी पितात आणि मग बाळजाबाईला हाक मारतात, बाळजा, जागी आहेस का अजून? बाळजाबाई म्हणते, हो, माझ्या डोळ्याला काही लोळा लागत नाही असं म्हणून बाळजाबाईसुद्धा उठून बसते. आढळराव सांगतात, बाळजा, खरंच कृष्णाने जो काही विषय घरात काढलाय ना, त्यामुळे मला खूप अस्वस्थ व्हायला झालंय. माझ्या डोळ्याला डोळाच लागत नाहीये. डोक्यात नुसते विचारांचं थैमान सुरू आहे. पण कृष्णा जे म्हणतेय ना ते मला जमणार नाही. मी पुन्हा एकदा लग्न करू शकत नाही. हे ऐकून बाळजाबाईला सुद्धा वाईट वाटतं. बाळजाबाई म्हणते, माझीसुद्धा गत काही वेगळी नाही आहे. आणि आढळराव, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुमच्यावर लग्नासाठी कोणताही दबाव टाकणार नाही आहे. कारण सध्या माझ्या आयुष्यात जे काही सुरू आहे ना, ती माझ्या कर्माची फळं आहेत आणि मला ती मरेस्तोवर भोगायची आहे हे मला माहिती आहे. माझा असा कोणताही गैरसमज नाही आहे की मी आता सुधारली आहे किंवा चांगली वागती आहे म्हणून मी भूतकाळात जी पापं केली आहेत त्याची फळं मला नाही भोगावी लागणार. मला ते सगळं सहन करावं लागणारच आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. आढळराव हे बाळजाबाईला समजावून सांगतात, तू असा विचार करू नको, परंतु कृष्णा जे सांगते ना ते माझ्या बुद्धीलाच पटत नाही आहे. या वयात दुसऱ्यांदा लग्न करणं, बोल्यावर चढणं, हे सगळं मला पटत नाही आहे. बाळजाबाई स्माईल करते आणि म्हणते, आढळराव,
तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करूच नका. तुम्ही फक्त या कुटुंबाचा विचार करा. आढळराव विचारतात, तू मला सांग ना, तुझं मत काय आहे? तुला दुसऱ्यांदा माझ्याशी लग्न करायचं आहे का? तर बाळजाबाई सांगते, आढळराव, खरं सांगायचं ना तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नाही देऊ शकत. कारण या प्रश्नाचं उत्तर माझं मलाच भेटत नाही आहे. आता या वयात पुन्हा एकदा लग्न करायचं की नाही करायचं हा प्रश्न मी माझ्या मनाला तरी कसा विचारू? या वयात मला फक्त एवढं हवं आहे की माझी मुलं बाळं ही सुखात राहावी, त्यांचा संसार ठीक व्हावा, त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुढं जावं, या घरात सुख शांती समाधान नांदावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि याशिवाय मी दुसरा कोणताही विचार करत नाही आहे. आढळरावांना खूप वाईट वाटतं. बाळजाबाई त्यांना समजावून सांगते, आजपर्यंत मी खूप पापं केली आहेत आणि मला त्या सगळ्या पापांचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे. मी माझ्या कुटुंबातील लोकांना त्रास दिला, तुम्हाला त्रास दिला, कृष्णाला त्रास दिला, गावकऱ्यांना त्रास दिला आणि आता माझ्या या उरलेल्या आयुष्यात माझ्याकडून कोणालाही त्रास होऊ नये एवढीच फक्त माझी इच्छा आहे. बाकीचा कोणताही विचार मी करत नाही. असं म्हणून बाळजाबाई ही झोपी जाते. आढळरावांना खूप वाईट वाटतं आणि आढळराव म्हणतात, बाळजा, खरंच जर मागील 26 वर्ष आज जसं तू बोलतीये वागतीये तशी वागली असतीस ना तर आज या कुटुंबाचं आणि गावाचं चित्र वेगळं राहिलं असतं. पण असो, जे झालं ते तर मी नाही बदलू शकत. पण मी तुझ्याशी लग्नसुद्धा नाही करू शकत कारण आता खूप उशीर झालाय. मला माहिती आहे तुला हे लग्न हवं आहे, हे नातं हवं आहे, पण आता हे नातं मी नाही जोडू शकत. आढळरावांना खूप वाईट वाटतं. म्हणजे कुठेतरी आढळरावांना सुद्धा हे कळून चुकलंय की बाळजाबाई आता बदलली आहे, बाळजाबाई सुधारली आहे आणि तिला एक संधी द्यायला हवी. पण त्यांचं मनसुद्धा मानत नाही आहे. कारण शेवटी या वयामध्ये पुन्हा एकदा लग्न करणं ही गोष्ट थोडी विचित्रच वाटते. आणि आढळराव हे गावात राहतात, त्यांचं गावामध्ये मोठं प्रस्थ आहे, सगळ्यात मोठं घराणं त्यांचं आहे आणि त्यांनी जर या वयात पुन्हा बाळजाशी लग्न केलं तर ही बातमी फक्त या गावात नाही तर पंचक्रोशीत अख्ख्या जिल्ह्यात पोहोचणार आणि सगळ्यांना उत्तरं देता देता त्यांच्या नाकीनऊ येतील हे आढळरावांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे सध्या स्वतःच्या सुखापेक्षा ते बाहेरच्या लोकांचा जास्त विचार करताय की लोक काय म्हणतील. आणि आयुष्यात हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला काहीही करायचं असलं तरी आपण हाच विचार करतो की लोक काय म्हणतील. त्यामुळेच मनासारखं काही करता येत नाही. आणि आढळरावांबद्दल सुद्धा तेच झालंय. त्यांच्या मनात सुद्धा बाळजाशी लग्न करण्याची इच्छा आहे, पण लोक काय म्हणतील या विचाराने ते या लग्नास नकार देत आहे. आणि याच विचारामध्ये आढळराव गुंग असतात. त्यांच्या डोळ्याला काही डोळा लागत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. एकीकडे आढळराव बाळजाबाई दोघे लग्नासाठी नकार देत आहे, दुसरीकडे कृष्णाने दुष्यंतला सुद्धा आपल्याबरोबर मिळवून घेतलंय आणि बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न लावण्यासाठी तिने एक नवीन प्लॅन बनवला आहे. तिसरीकडे पूजा ही जयकांतशी गोडगोड बोलतीये, जयकांतकडून बाळजाबाई विरुद्ध एक मोठा पुरावा काढून घेण्यासाठी. आणि जयकांत हा पूजाला फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिकडे समर आणि पूजा जयकांतला फसवण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे सगळेच एकमेकांच्या विरोधात आहे. आता काय होईल हे पाहायला मजा येईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. कृष्णा सकाळी सकाळी पूजाला सांगेल, पूजे आज स्वयंपाकात काहीतरी भारी बनव. सगळ्यांना आश्चर्य वाटेल. बाळजाबाई विचारेल, काय गे कृष्णा, आज काय खास आहे? तर कृष्णा म्हणेल, ते आपण बाळजाबाईच्या लग्नाबद्दल बोलतोय ना त्यासाठी. आढळराव चिडून म्हणतील, कृष्णे, हा विषय माझ्यासाठी संपलाय, मी बाळजाशी पुन्हा लग्न करणार नाहीये. तर कृष्णा म्हणेल, आबा, तुमचं आणि बाळजाबाईचं लग्न नाही तर बाळजाबाईसाठी एक सरदेशमुखांचं स्थळ आलंय, त्यांच्याबरोबर आज बाळजाबाईचा पाहण्याचा कार्यक्रम आहे, कांद्या पोह्यांचा कार्यक्रम. हे ऐकून आढळराव बाळजाबाई आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल की कृष्णा हे काय बोलतीये, बाळजाबाईचं दुसऱ्या माणसाशी लग्न. आणि मग हा सीन पाहायला, हा एपिसोड पाहायला खूप मजा येईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.